मीरा रोड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याची घटना समोर आली आहे। रविवारी रात्री 11:40 वाजता एका महिलेने प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला पंप कर्मचाऱ्यांनी नकार दिला, पण नंतर नियम मोडून तिला पेट्रोल पुरवले। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, कारण अशा प्रकारच्या नियमभंगांमुळे भविष्यात गंभीर अपघात घडू शकतो। सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी आणि ॲडव्होकेट नितेश म्हात्रे यांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी पेट्रोल पंपधारकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले, पण पंप कर्मचाऱ्यांकडून कोणतीही संतोषजनक उत्तर मिळाली नाही। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब बुल्हे व मोहन माने घटनास्थळी आले, मात्र त्यांनीही तात्काळ कारवाई न करता तक्रारदारांना ढासळलेले प्रतिसाद दिले। नंतर तक्रारदारांनी ही तक्रार काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली। पोलीस अधिकारी एपीआय सचिन काशीद यांनी तक्रार दाखल करण्याबाबत तर्कसंगत मार्गदर्शन न करता उलट प्रश्न विचारले। सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की शहरातील इतर पेट्रोल पंपावरही बॉटलमध्ये पेट्रोल विक्री होत असून हे अवैध व धोकादायक आहे। यामुळे शहरात अपघात, आग किंवा इतर गंभीर घटना घडू शकतात। त्यांनी प्रशासनावर तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा या प्रकारामुळे अनियंत्रित दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। नागरिक आणि कार्यकर्ते दोघेही नियमांचे पालन करण्यास पंपधारकांना बंधनकारक करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करत आहेत।